युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगलीच्या हळद दरात घसरण. 8 दिवसात 800 ते 1000 रुपये क्विंटलमागे घसरण. युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगलीच्या हळद दरात घसरण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि एक्सपोर्टर अडचणीत आला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर सांगलीच्या हळदीला योग्य दर मिळेल असा तज्ज्ञांचा दावा आहे. 8 दिवसांपूर्वी सांगलीची स्थानिक राजापुरी प्रति क्विंटल 15,800 असणारी हळद आज 8 दिवसानंतर 1,000 कमी झालेली आहे. आजच्या दिवशी हळदीच्या सौद्यात 1,000 घसरण पाहायला मिळते आहे. दुसरीकडे दररोज 20 ते 22,000 पोती विक्री होत असली तरी दर कमी जास्त होत असल्याने सर्वच चिंतेत आहेत. नमस्कार, मी गोपाळ मर्दा, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आज आता हळदीच्या सौद्यामध्ये आहोत. हळदीच्या सौद्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आवक फार चांगली आहे. गेल्या आठवडाभर 20 ते 22,000 पोत्याचा रोजची विक्री होत आहे. आणि गेल्या आठवड्यातले जर आपण 10 दिवसातली जर परिस्थिती दराची बघितली तर सरासरी मालामध्ये 1000 ते 1100 रुपये क्विंटलनं घसरण झालेली आहे. त्याला कारण युद्धजन्य परिस्थिती आहे. बराचसा माल एक्सपोर्टसाठी गोदीवर गेलेला होता आणि गोदीवर काही माल थांबला, काही माल शिपमध्ये शिपमेंट पण झालेला होता. पण हे सर्व माल जाऊन गिरायकाला पोचणार नाही आहेत परदेशामध्ये. प्लस जो गोदीवरचा माल आहे तो सुद्धा परत आणावा लागेल, कारण गोदीमध्ये आत एकदा माल गेला त्यांचे खर्च फार जास्त असतात, इन्शुरन्स जास्त असतो, तिथले सगळे लेबर चार्जेस जास्त आहेत. तर तो माल त्यांना परत आणून त्यांचे गेटच्या बाहेर नवी मुंबईत कोल्ड स्टोरेज किंवा सांगलीमध्ये आणावे लागणार आहे. आणि त्याचे पैशाचं हे जे सायकल आहे, माल घेतला, प्रोसेस केला, गेला, इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याचं पेमेंटचं सुद्धा जे सायकल आहे ते अडचणी देण्यासारखं दिसते. आणि परत नवीन माल कसा घ्यायचा यासाठी 1000 ते 1200 रुपयेनं क्विंटलनं घसरण आहे. दुसरी बाजू शेतकऱ्यांची जर बघितलं तर शेतकऱ्याला गेल्या 4 वर्षापूर्वीच्या दरापेक्षा आत्ताचे दर त्यांना आकर्षक आहेत आणि चांगला प्रीमियम त्यांना मिळत आहे. तर त्यांच्यातसुद्धा लवकरात लवकर हळद विकून आपण पैसे बनवून जायची ही त्यांची मनोवृत्ती झालेली आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये आवका मोठ्या आहेत. एकंदरीत हे युद्धजन्य परिस्थिती मिटल्यावर ह्याच्यामध्ये परत थोडासा उछाळा येईल आणि गिरायकाची रेलचेल चांगली चालेल. आणि जो स्थानिक लेवलला जो बाजारपेठ आहे त्यामध्ये इतर बाजारपेठेतला सुद्धा सप्लाय चालू झाल्यामुळे सांगलीमध्ये बाजारामध्ये आता तुरंत तेजी दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.